स्वाभिमान. एक कुटुंब होते. त्यात एक मुलगा आणि मुलगी आपल्या आईसोबत राहत होते. लहानपणीच आईचा घटस्फोट झाल्यामुळे सर्व घराची जबाबदारी आईवर पडली. आई सुशिक्षित, शिक्षित आणि सुशील होती. त्यामुळे आपल्या काबिलियतवर तिने आपल्या मुलीचा आणि मुलाचा सांभाळ केला. दोघांना डॉक्टर बनवले. मुलगा परदेशात प्रॅक्टिससाठी गेला, तो तिथेच राहिला. मुलीने मात्र परदेशात न जाता शहरातच दवाखाना सुरू केला. सर्व कुटुंब नातेवाईकांना आईचा अभिमान वाटे. कारण एकटीने दोघांना मोठे करून डॉक्टर बनवले होते. मात्र आई दुःखी दुःखी राहू लागली होती. कारण तिला मुलगा परदेशात गेल्यामुळे वाईट वाटते. तिथेच तो स्थायिक झाला आणि तिथल्याच मुलीशी लग्न करून तिथेच राहू लागला. आईला कळल्यामुळे ती फारच दुखावली गेली. कारण ती खूप स्वाभिमानी, त्यामुळे ती लग्न करू देणार नाही म्हणून तिच्या मुलाने हे पाऊल उचलले होते. हे समजल्यावर आईने त्याच्याशी अबोला धरला. त्याने लग्न केले तिला न विचारता, यामुळे नाही तर तिला विश्वासात घेतले नाही म्हणून. काही दिवसांनी आई या प्रसंगातून सावरते आणि आपल्या मुलीच्या लग्नाचा विचार करते आणि तिचे लग्न लावून देते. तिची मुलगी आणि जावई खूप चांगले असतात. ते दोघे आईला आपल्या घरी राहायला न्यायचा हट्ट करतात, पण आई नकार देते. ती स्वाभिमानाने आपल्या घरी राहते. मुलगा मात्र काही शेवटपर्यंत येत नाही. मुलगी आपले कर्तव्य पूर्ण करते. आई सर्व प्रॉपर्टी मुलीच्या नावे करते. त्या मुलाला काहीही देत नाही आणि तिची स्वाभिमानाने प्राणज्योत मावळते. तात्पर्य: माणसाने स्वाभिमान जपलाच पाहिजे. थँक्यू.